मी 10 ते 12 मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलंय, कोथिंबीर घेतले, लसूण, मीठ, लाल मसाला, हळद आणि मच्छी। आता आपण ह्याची पेस्ट करूया, अद्रक मिरची लसूणची, आणि पेस्ट केल्याच्या नंतर आपण ह्याला मॅरिनेशन करूया मच्छीला। आता फिश मध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, वाटण टाकलंय अद्रक लसणाची पेस्ट। आता आपण त्याच्यात 1 टीस्पून हळद घेऊया, म्हणजे 1 चमचा हळद घेऊया, 1 चमचा अर्धा चमचा मसाला घेऊया। हे आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकले ना, म्हणून जर एखादा झणझणीत खात नसेल तर त्या हळदीत पण आपण हे करूया, आणि आपल्या अंदाजीनुसार मीठ टाकूया। हे मॅरिनेशन करतो पूर्णपणे, आपण मॅरिनेशन झालेलं आहे व्यवस्थित। आता हे आपण मॅरिनेशन झालंय, आता हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे त्या कारणाने मसाला पूर्ण त्याच्यात मिक्स होईल। आपण ही मच्छी घेतली आता, आणि हा लसूण घेतलाय। हा पॅन आपण गरम करूया, हा गरम झाला ह्याच्यात आपण तेल टाकूया। तेल टाकल्यावरती बाकीचं मी सांगते तुम्हाला कसं करायचं। घेऊया, जास्त तेल नाही टाकायचं, कारण की हलवा मच्छीला तेल भरपूर येतं। आता तेल, तवा तर आपला तापलाय, पॅन तवा तर चांगला प्रकारे तापलेला आहे। तर आपण गॅस फास्ट करूया थोडं, म्हणजे तेल तापायसाठी। आणि ह्याच्यात लसूण टाकूया, जे शेचलेला लसूण होता ना तो टाकूया। आता आपण त्याच्यात फिश टाकूया, मॅरिनेशन केलेलं फिश आहे ना ते टाकूया। त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया आपण ते। त्यामुळे हलव्याला जास्त ऑइल नाही लागत, ही ऑइल फ्री मच्छी आहे। फिश मध्ये हाय प्रोटीन असतं आणि पत्ताला खूप सिंपल असतं। खूप छान वाटलं आणि जास्त स्पायसी नाही, खूप छान असं फिश फ्राय झालेलं आहे। तुम्ही रेसिपी बनवा। धन्यवाद।